A special citizen service camp was organized in Javsai village of Ambernath city with the objective of strengthening last-mile delivery of government welfare schemes and bringing governance directly to the doorstep of residents. The camp was organized under the initiative of Shiv Sena Yuva Sena through the efforts of corporator Sangeeta Kisan Gaikar. Several essential government services were made available completely free of cost, including Aadhaar and PAN card services, widow pension, Sanjay Gandhi Niradhar Yojana, child care schemes, disability pension, Ayushman Bharat card, eShram card, Aabha card, and the facility to open IDBI Bank zero balance bank accounts. The camp received an overwhelming response, with hundreds of citizens availing services under one roof. Residents expressed satisfaction, stating that the initiative saved time, reduced financial burden, and ensured easy access to welfare benefits, also thanks to organizer Kisan Gaikar, Chetan Gaikar, and Rahul Pawar. Organizers stated that similar citizen-centric camps will be conducted in the future to further strengthen grassroots governance. आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर विधवा पेन्शन योजना, त्यानंतर श्रम कार्ड, हे सर्व या गोष्टी आहेत. या गेल्या 7-8 वर्षापासून आम्ही 6-6 महिन्यात 1-1 वर्षामध्ये शिबिरं लावत असतो. हा साधारण आमच्या इथला जो प्रभाग क्रमांक 1 आहे तो जास्त करून झोपडपट्टीचा भाग असल्यामुळे लोकांकडे कागदपत्र नसतात आणि मग त्यांना जेव्हा जेव्हा आवश्यकता भासते, विशेष करून आधार कार्ड अपडेट करणं, आधार कार्ड नवीन बनवणं मुलांच्यासाठी, त्यानंतर विधवा पेन्शन योजना, या आभा कार्ड, या सर्व गोष्टीचं एकदाच आम्ही माझा मुलगा चेतन गायकर हा नियोजन करतो आणि आम्ही शिबिर लावतो. आत्ता नगरसेविका संगीता गायकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे शिबिर लावलेलं आहे. आम्हाला नेहमी संघटनेचं आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब, आमदार बालाजी किनीकर, त्यानंतर आमचे शहर प्रमुख अरविंदजी वाळीकर यांचं मार्गदर्शन असतं. यांचं नेहमी सांगणं असतं की या छोट्या मोठ्या या ज्या गोष्टी आहेत, या लोकांना सुविधा आहेत, या लोकांना बाहेर स्टेशनला किंवा बाहेर तहसीलदार ऑफिसला जाऊन बनवण्यासाठी त्यांचा खर्च होतो. म्हणून एकत्र मध्यवर्ती भागामध्ये कुठंतरी हे शिबिर लावायचं आणि या सुविधा कशा लोकांना जागेवर मिळतील याचं नियोजन करायचं आणि आम्ही हे नेहमी करत असतो. आजही त्याचंच प्रत्यांतर म्हणून आज जवळजवळ 1500 ते 2000 लोकांनी याचा फायदा घेतला. उद्यासुद्धा एक दिवस आम्ही या शिबिराचं वाढवलं आहे, कारण काही लोक राहिलेली आहे आणि त्याची आम्ही ही पूर्तता करीत असतो. तरी तुमचंसुद्धा सहकार्य पत्रकार बंधूंचं आम्हाला नेहमी लागतं. आम्ही या शिबिराचं आयोजन करून लोकांना सुविधा दिल्यात, त्याबद्दल नागरिकांनीसुद्धा त्याचा उत्स्फूर्त आम्हाला प्रतिसाद दिला. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्याकडे जेव्हा काही लोक विचारपूस करायला येतात की आमच्याकडे दादा हे डॉक्युमेंट नाही, ते डॉक्युमेंट नाही, असं काय करता येईल, त्याला कसं प्रत्युत्तर देता येतील, तर आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून बरेचशा लोकांचे आमचे कॉन्टॅक्ट गोळा करून घेतले आणि शिबिर आयोजन केलं, ज्याच्यामध्ये आभा कार्ड असेल, ईश्रम कार्ड असेल, श्रम कार्ड असेल, अपंग योजना असतील, अपंगांसाठी काय नवीन योजना असतील, त्या आधार कार्ड, पॅन कार्ड, तर ह्या तर रेग्युलरच आहेत. कारण ह्या कंप्लेंट्स भरपूर लोकांच्या होत्या की आम्हाला खूप दूर जावं लागतं, पोस्टामध्ये आम्हाला तेवढा रिस्पॉन्स नाही मिळत आहे. कारण गव्हर्नमेंटच्या ज्या आहेत काही कधी सुट्टी असते कधी, त्यामुळे त्यांचा खूप ह्या गोष्टीसाठी धावपळ होते आणि त्यांना लोक ही हातावर पोट आहे, त्याच्यामुळे त्यांना त्या गोष्टीला तेवढा वेळ देता येत नाही. म्हणून ह्या गोष्टींचा सारासार विचार करून आपण आपल्या ऑफिसला, गायकर रेसिडेन्सी गायकर एंटरप्राइजेस या ऑफिसला ह्या सगळ्या गोष्टींचा आपण सगळ्यांचा शिबिर लावलं आणि या लोकांना आपल्याजवळ जेवढं शक्य होईल तेवढा ह्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय. एक छोटीशी लोकांपर्यंत ही सेवा या माध्यमातून आपण दरवर्षीच करत असतो आणि त्या संदर्भात या लोक येतात, भरपूर त्या गोष्टीचा लाभ घेतात आणि काही क्युरी असेल त्या सगळ्या विचारून आपण त्यांना व्यवस्थित त्या गोष्टीचं सगळ्यांचं निरसन करून देतोय. तर ह्या भरपूर दिवसापासून पेंडिंग होत्या, त्याच्यामुळे आता आम्ही असा प्रयत्न करतोय की
15 ते महिन्याभरात किंवा 2 महिन्यात अजून परत असे कॅम्प, छोटे छोटे कॅम्प लावून, शिबिरं राबवून लोकांना जास्तीत जास्त सुविधा कशी प्रोव्हाइड होईल या संदर्भात आपण प्रयत्न करतोय. आणि नक्कीच याच्यातून आपल्याला एक एक ऊर्जा मिळते की कसं लोकांपर्यंत पोहोचता येईल जास्तीत जास्त, आणि त्यांच्या अजून एक्स्ट्रा दुसऱ्या ज्या समस्या काय आहेत त्यांचा पण आपण तिथे बसल्यानंतर चर्चा होते, त्याच्यावर पण आपण नवीन काहीतरी आपण तोडगा काढू.